वाटले, कारण आल्या आल्या इतक्या जोशात जल्लोषात आतिषबाजी आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्या जल्लोषात स्वागत केलं, ज्या आवाजाने स्वागत केलं, ग्रामीण भागातली ही जी ऊर्जा असते किंवा हे जे प्रेम असतं ते आम्हा कलाकारांना जगात कुठेही मिळत नाही. म्हणजे शहरांमध्ये अनेक कार्यक्रमांसाठी आम्ही जातो, पण ग्रामीण भागात ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो, ज्या पद्धतीने प्रेक्षक आम्हाला किंवा युवा शक्ती जी आम्हाला जितक्या प्रेमाने आमचं स्वागत करतात, ते स्वागत जगात कुठेही गेल्यानंतर बघायला मिळत नाही. त्यामुळे हे विशेष प्रेम आहे. आणि आज या प्रांगणात पाऊल ठेवल्या ठेवल्या ती ऊर्जा मला जाणवली. ती आवाजातनं, प्रतिसादातनं, आतिषबाजीमधनं आणि समस्त बावगे परिवाराच्या प्रेमाने पण मला ती दिसली. मला असं वाटतं की खूप कौतुकास्पद आहे की ग्रामीण भागामध्ये इतकी मोठी एक शिक्षण संस्था आहे, श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था, आणि शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, पॉलिटेक्निक, फिजिओथेरपी, ITI, अजून कुठले फार्मसी असे विषय आहेत. आणि या सगळ्या फॅकल्टीजमध्ये या शिक्षण संस्थेतनं 3000पेक्षा जास्त विद्यार्थी आत्ता शिकत आहेत. आणि भरपूर असे विद्यार्थी आहेत जे शिक्षण घेऊन बाहेर पडलेत आणि उच्च पदावरती राज्यभरात काम करत आहेत. आणि या शिक्षण संस्थेचं आणि समस्त बावगे परिवाराचं, त्यांच्या समस्त संस्थेमध्ये शिक्षक असतील, इतर कर्मचारी असतील, त्या सगळ्यांचं नाव लौकिक करतायत, या भागातलं नाव लौकिक करतायत, हासेगावचं नाव लौकिक करतायत. या बाबतीत खरंच मला अभिमान वाटतो आहे की ग्रामीण संस्था असून देखील NAAC संस्थेचं त्यांना B++चं सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. आणि कौतुकाची गोष्ट जी मला सगळ्यात जास्त वाटते ती म्हणजे समस्त परिवार एकत्र येऊन पुढच्या अनेक पिढी घडवत आहेत. तर खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे ही. आणि आज मला इथे आल्यानंतर त्याची प्रचिती झाली की सगळे एकत्र आले कुटुंबीय तर किती सुंदर समाजकार्य घडवू शकतात. आणि यांच्या परिवारात देखील भीमाशंकरचे अध्यक्ष वडील आहेत, त्यांच्यापासनं ते मुलांपर्यंत मुली देखील आहेत. तर सगळे एकत्र मिळून, सुना, मुली, मुलं, सगळ्यांचा आशीर्वाद एकत्र आहे, सगळे एकत्र आहेत. हे खूप कमी बघायला मिळतं शहरात, तर हे बघायलाच मिळत नाही. त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी ग्रामीण भागातली ती नाळ अजूनही जोडली गेलेली आहे एकमेकांबरोबर, आणि ती पुढच्या पिढीपर्यंत इतका सुंदर संदेश देत आहेत. आणि आज या वार्षिक संमेलनात मी सहभागी होते आहे. मी देखील उत्सुक आहे. मला माहिती आहे की या शिक्षण संस्थेतली मुलं राज्यभरातील वेगवेगळ्या पातळीवरती घडणाऱ्या कॉम्पिटिशन्समध्ये, स्पर्धामध्ये भाग घेतात, पारितोषिकं मिळवतात. इथे देखील जी फिजिओथेरपीची मुलं आहेत ते मोफत रुग्णांना, गावातल्या रुग्णांना सेवा पुरवत आहेत. हे सगळं असताना आज वार्षिक संमेलनामध्ये काय काय छान छान परफॉर्मन्सेस बघायला मिळणार आहे, सादरीकरण बघायला मिळणार आहे, याबद्दल मी उत्सुक आहे. मला खात्री आहे की इथली मुलं देखील अत्यंत टॅलेंटेड असतील. नाच, गाणं, नाटक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक करतील. अर्थातच शिक्षण या क्षेत्रात करतीलच, पण इतर क्षेत्रात देखील करतील. आणि मी मराठवाड्याची आहे, त्यामुळे माझं आजोळ मराठवाडा, परभणी, गंगाखेडमध्ये असल्यामुळे ते माझंही एक वेगळं विशेष नातं आहे. आणि लातूरमध्ये या ग्रामीण हासेगाव भागात येण्याची माझी पहिल्यांदाच वेळ आहे. आणि मी प्रचंड उत्सुक आहे आणि आभार मानते समस्त बावगे परिवाराचे की त्यांनी मला इथे येऊन हे अनुभवायची संधी दिली. आपण एक